पुढे इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी, देवाची आळंदी, लागली समाधी, 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 लागली समाधी. ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. विठ्ठल 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 विठ्ठल. निघो नामाविण काही, निघो नामाविण काही, निघो नामाविण काही. विठ्ठल कृष्ण लवलाही, नाम म्हणे तरलो पाही. विठ्ठल कृष्ण लवलाही, नाम म्हणे तरलो पाही. विठ्ठल विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची. प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो. प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव, प्रेम भाव, प्रेम कडे गेला आणि त्यांना म्हणाला, महाराज तुम्ही एवढे ज्ञानी, तुम्हाला एवढं कळतंय, तर माझ्या भविष्यात काय होणार आहे मला तुम्ही आता सांगून टाका. आणि दुसरं की लोक तुमच्यावर एवढी टीका करतात तरी पण तुम्ही शांत कसे राहता, याचं रहस्य मला तुम्ही सांगून टाका. तर नाथ त्या माणसाला म्हणाले, आत्ता तर मी एवढंच तुला भविष्य सांगतो की तुझं आयुष्य पुढचे 8 दिवस आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्याने ऐकलंच नाही. त्याच्या आधीच तो घरी निघून गेला. 8 दिवस राहिला. 9व्या दिवशी सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्याला वाटलं, अरे आपण जगलो, जिवंत आहोत, म्हणजे ही नाथांचीच कृपा असावी. म्हणून तो तसाच हारतुरं पेढे वगैरे घेऊन नाथांकडे गेला, महाराजांकडे गेला आणि त्यांचा सत्कार करून त्यांना म्हणाला की तुमच्या कृपेमुळे मी जगलो. तेव्हा त्याला एकनाथ महाराज म्हणाले, मग आता तू काय केलं 8 दिवस? त्यामुळे काही केलं नाही. मला हे कळलं की 8च दिवस आता जगायचं आहे. तर पहिले सगळे भांडणतंटे मिटवले. भावासोबत खूप वर्षापासूनचं भांडण होतं जमिनीचं,
देऊन टाकली त्याला जमीन. बायकोसोबत भांडण होतं, ते निपटवून टाकलं. मुलं काय करतायत ते मला कळायला लागलं. असे 8 दिवस निघून गेले, मला कळलंच नाही. तर ते म्हणाले, तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की मी असा जगतो की मला माहिती आहे की माझ्या आयुष्यातले आता 8च दिवस राहिलेले आहेत. तू जसा आनंदी जगला आणि कोणी तुला काय म्हणालं, काय तू सगळे भांडणतंटे मिटवलेस, तसाच इथून पुढे आता तू जर असा विचार करत जगत राहिलास तर नक्कीच आनंदी राहशील. तसं संत एकनाथ होणं बिलकुल सोपं नाही, अतिशय कठीण काम आहे. कुत्रा पुरणपोळी घेऊन जातो तेव्हा त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळावं लागतं. वाळवंटामध्ये गाढव खितपट पडलंय तर त्याच्या तोंडात पाणी द्यावं लागतं. जनाबाईसारख्या अनेकांना आश्रय द्यावा लागतो. आणि गुरु जनार्दन भानू सांगतील म्हणून अगदी देवगिरीच्या किल्ल्यावरून हातात तलवार घेऊन लेंछांवर चालून सुद्धा जावं लागतं. शूलीभंजनवर 1 तर 12 वर्ष कठोर तपश्चर्या करावी लागते. आणि त्या तपश्चर्याचं फल म्हणून मग एकनाथ सूर्याजीपंत कुलकर्ण्याचा संत एकनाथ होतो. संत एकनाथ होतो म्हणजे काय होतं बरं? तर स्वतः श्रीकृष्ण श्रीखंडाच्या स्वरूपात ज्याच्या घरी पाणी भरतो एवढी पात्रता अंगी येते. स्वप्नामध्ये माऊलींचा, ज्ञानेश्वरांचा आणि एकनाथांच्या मध्ये जवळपास 300 वर्षांचं अंतर आहे. पण एकनाथांच्या स्वप्नात माऊली येऊन म्हणतात की अजान वृक्षाची मुळं माझ्या गळ्याभोवती गुंडाळल्या गेलेली आहेत, ती सोडवण्यासाठी तू ये. सो आता आळंदीची जी समाधी आपण बघतो तिचा जीर्णोद्धार, तिचा मूळ शोध हा संत एकनाथांनी 300 वर्षांनी लावलेला आहे. भावार्थ दीपिका अपूर्ण होती, ती पूर्ण करून तिची ज्ञानेश्वरी सुद्धा संत एकनाथांनी केलेली आहे. तशी विलक्षण प्रतिभा प्राप्त संत एकनाथ आणि त्यांच्या घरी पाणी भरायला येणारा श्रीकृष्ण, असं शिष्य किंवा भक्त आणि देवाचा जेव्हा मिलाफ होतो तेव्हा अबीर आणि गुलालाची उधळण होते. आणि त्या अबीर आणि गुलालाच्या उधळणमध्ये, त्या होळीमध्ये आपण आता रंगून जाणार आहोत. उधळीत
अतिशय सर्वसमावेशक आहे. याचं एक आणखी सोपं उदाहरण पुन्हा संत एकनाथांच्याच आयुष्यातलं. एकनाथ आंघोळीला गेले आणि बाहेर आले, तेव्हा एक माणूस त्यांच्यावर थुंकला. ते पुन्हा आत गेले, पुन्हा आंघोळ केली, पुन्हा बाहेर आले, तोच माणूस पुन्हा थुंकला. असं 10-15 वेळा झालं आणि 10-15 वेळाही नाथ पुन्हा आंघोळ करून बाहेर आले. आणि शेवटी हाच माणूस थांबला, म्हणाला, तुम्ही हे काय करताय? मी तुमच्यावर मुद्दाम थुंकतोय, हे तुमच्या लक्षात आलेलं नाही? तर नाथ त्याला म्हणाले की थुंकणं ही तर फक्त क्रिया आहे, करता तू आणि मी आहे, आणि माझ्या ठाई तू आणि मी हा भ्रमच निघून गेलेला आहे. ही द्विधाच निघून गेलेली आहे. 20व्या शतकातला सत्याग्रह आणि हा 15व्या शतकातला सत्याग्रह नाथांचा. विविध प्रवाह हिंदू जीवन पद्धतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये आहेत. त्यात शंकराचार्यांपासून जो चालत आलेला आहे, जो भागवत धर्माचा, वैष्णवांचा जो प्रवाह आहे, तो अद्वैताचा प्रवाह आहे. पण त्याच्यासोबतच रामानुजाचा विशिष्टाद्वैत प्रवाहसुद्धा आहे. मध्वाचार्यांचा द्वैत प्रवाह आहे आणि घृतम पित्वा म्हणणाऱ्या आणि हे सगळं थोतांड आहे म्हणणारा चार्वाक प्रवाहसुद्धा आहे. पण हे सगळे प्रवाह हिंदू जीवन पद्धतीने सामावून घेतलेले आहेत. 4 महावाक्य उपनिषदांमध्ये सांगितलेली आहेत. प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे ज्ञान हेच अंतिम सत्य. त्याच्या पुढे आहे असत आत्मा ब्रह्म म्हणजे आत्मा तांकडे गेले. त्याच्या पुढचं सगळ्यांना माहीत असलेलं अहम ब्रह्म अस्मी, अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे. आणि चौथं तत् त्वम असि म्हणजे तू सुद्धा आहेस. या 4ही टप्प्यांमध्ये जे सूत्र साधायचं आहे अद्वैताला, तो म्हणजे आत्मा आणि ब्रह्म यांचा मिलाप. सो आत्मा आणि ब्रह्मातलं द्वैत जेव्हा नाहीसं होतं, ते अद्वैताचं व्यवच्छेदक लक्षण आहे. माऊली याच अद्वैताला विश्वाचे आर्त म्हणतात. आणि या विश्वाच्या आर्ततेचा जेव्हा माऊलींना साक्षात्कार झालेला आहे, त्याचं त्यांना दर्शन झालेलं आहे, ते त्यांच्यामध्ये भिनलेलं आहे, तेव्हा त्यांचा अवघा देहच ब्रह्म होऊन गेलेला आहे. तर माऊली म्हणतायत, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. देह
विश्वाचे आरता माझ्या मनी प्रकाशने विश्वाचे आरता माझ्या मनी प्रकाशने. अद्वैतालाच आणखी थोडं पुढे नेताना माऊलींनी सांगितलं आहे की दर्शन त्रिपुटी नावाचा उल्लेख ते ज्ञानेश्वरीत करतात की ज्याच्यात 3 प्रक्रिया आहे. एक द्रष्टा जो बघणारा आहे, दुसरं दर्शन जी प्रक्रिया आहे ती, आणि जे दृश्य जे दिसतंय ते. तशी दर्शन त्रिपुटी. आणि दर्शन त्रिपुटीसुद्धा जेव्हा नाहीशी होते तेव्हा खरं अद्वैत साधलं जातं असं माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. त्याच्याच पुढे जायचं तर चांगदेव पासष्टीसुद्धा तुम्हाला माहितीच आहे. त्यातली जी पहिलीच ओवी आहे की जी चांगदेवाला उद्देशून माऊलींनी लिहिलेली आहे की स्वस्ती श्री वटेषु जो लपवनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. म्हणजे भास आणि परमेश्वर या दोनपैकी एकावेळी एकच आपल्याला दिसू शकतो. एकतर हे जग आभास जोपर्यंत आपल्याला दिसतंय तोपर्यंत आपल्याला परमेश्वर दिसत नाही, आणि एकदा परमेश्वर दिसला की हा भास पूर्णपणे नाहीसा होऊन जातो. माधव आणि योगी असे जेव्हा आपण 2 शब्द घेतो आणि माधवनाथ महाराज जेव्हा त्याचे होतात तर त्यातला माधव निघून जातो आणि योगी रूपाने माधव योगी राजा आपल्यासमोर हजर होतो. माधव खरं तर कृष्णाचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचे अनेक अर्थ आहेत. त्यातला धाव म्हणजे लक्ष्मीचा सखा हा माधव, हे एक महत्त्वाचा अर्थ. कृष्णाचं नाव हे दुसरं. मधुविद्या ही सर्व वेदांचा सार असलेली जी विद्या आहे ती मधुविद्या, आणि मधुविद्याची पूर्ण माहिती असलेला जाणकार असलेला तो सुद्धा माधव. आणि या एका शब्दाचाच अर्थ ज्ञान. जो ज्ञानी, जो परमज्ञानी, तो सुद्धा माधव. अशा परमज्ञानी योगीला जेव्हा कोहम असा प्रश्न पडतो तेव्हा हंसम सोहम असं सहज उत्तर त्या योगीकडून येतं. हंस इथे आत्मा या अर्थे वापरण्यात आलेला आहे. तर माधव योगी राजा आणि सोडी कृपेची धार अशी माधवनाथांची 2 स्तवनं आपण आता ऐकूया. Yeah.
मौजा माधव योगी राजा राजा माधव योगी राजा राजा माधव योगी राजा करितो नव नव राजा मौजा माधव योगी राजा राजा माधव योगी राजा नामाच्या सत्ताही प्रीती म्हणून भक्ता सह दिन राती टाळविणा घेऊन हाती नाचे श्री हरी माझा
संन्यास, ज्ञान आणि कर्म या तिघांच्या समन्वयाने योगाचा जन्म होतो. माधवनाथांच्या एक 400 वर्ष अलीकडे आपण गेलो तर समर्थ रामदास नावाचा एक महान योगी या देशात होऊन गेला. स्वप्नी जे देखिले रात्री ते तैसेची होत असे, हिंडून फिरून आलो आनंद वनभुवनी, असं रामदास म्हणतात. हे जे स्वप्न त्यांनी बघितलं की छत्रपती शिवाजी सिंहासनाधीश्वर व्हावे आणि त्याचा आनंद ते इथे व्यक्त करतायत, असं आणखी एक स्वप्न आपण सगळे गेली 500 वर्ष बघत होतो. आणि ते 2024ने आपल्याला दिलेलं आहे. जानेवारीमध्ये आठवत असेल तुम्हाला, राम मंदिर आपल्याला मिळालेलं आहे. ही केवढ्या मोठ्या स्वप्नाची पूर्तता आहे. 500 वर्षांचं हे स्वप्न आहे. हे असं स्वप्न आहे जे कोणी बोलून पण दाखवू शकत नव्हतं. आणि आपलं नशीब आहे की आपण या काळात सगळे जन्माला आलो की आपल्याला राम मंदिर बघायला मिळालेलं आहे. राम हा या देशाचा आत्मा आहे. जय श्रीराम पासून राम पर्यंत, आणि आता यात काही राम राहिला नाही, पासून रामनाम सत्य है पर्यंत प्रत्येक पायरीत राम आपल्यासोबत आहे. रामावर खंडकाव्ये लिहिलेली आहेत. रामचरितमानस आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. कविता लिहिली आहेत. 108 रामायणं लिहिलेली आहेत. नाथांनी सुद्धा भावार्थ रामायण लिहिलेलं आहे. तसं रामायणावर एकश्लोकी रामायण सुद्धा लिहिलेलं आहे. एकश्लोकी रामायण. आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम बाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुर दाहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्धि श्री रामायणम. या एका श्लोकात संपूर्ण रामायण आलेलं आहे. महाभारतामध्ये, गीतेमध्ये कृष्णाचं विराट रूप आपल्या सगळ्यांना माहिती. कृष्ण अर्जुनाला म्हणतायत, पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्त्रशः नानाविधानी दिव्याणी नानावर्णा कृतानीच. म्हणजे मी वेगवेगळ्या आकृत्यांमध्ये, वेगवेगळ्या रूपांमध्ये, वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये, वेगवेगळ्या वर्णांमध्ये तुला आता दिसणार आहे. माझं हे विराट रूप तुला मी आता दाखवणार आहे. मग रामाने दाखवलं आहे का विराट रूप त्याचं? तर तुलसीदास म्हणतात दाखवलं आहे. रामचरितमानसमध्ये कौशल्याच्या तोंडी बालकांडामध्ये इतकं छान त्यांनी एक वाक्य दिलेलं आहे की कौशल्या रामाला आंघोळ घालून घेऊन आलेली आहे आणि बालक रामाला, आणि त्याला पाण्यात झोपवलेलं आहे. त्याला झोपवून कौशल्या स्वतः आता आंघोळीला गेलेली. ती जाता जाता खिडकीतून बाहेर बघते तर तिला बालकराम बाहेर खेळताना दिसतोय. मग तिला प्रश्न पडतो, अरे मी याला झोपवलं, हा कुठे गेला? मग तरी ती आंघोळ करते, परत येते, बघते तर बालकराम अजून खेळतोच आहे. अजून 4 मित्र गोळा झालेत आणि त्याच्यातही रामच आहे. परत येते तर पाण्यात तर राम झोपलेला आहे. म्हणजे आता याला भूक लागली असेल, मग स्वयंपाकघरात जाते. पाकशाळेत जाते तर तिथेही राम बसून खातोय. तर हे विविध रूपातलं रामाचं जे दर्शन आहे तेच मुळात रामाचं विराट रूप दर्शन आहे. कौशल्याच्या मुखी तुलसीदास लिहितात, अगणित रवी शशी शिव, अगणित रवी शशी शिव चतुरानन बहुगिरी सरित सिंधू महिकानन काल कर्म गुण ज्ञान सुभाऊ सोऊ देखा जो सुनन काऊ. म्हणजे कौशल्य म्हणते आहे की मी अगणित रवी बघितलेत, अगणित शशी बघितलेत,
अगणित शिव बघितलेत, ब्रह्म बघितलेत, चतुरानन ब्रह्म बघितलेत, अखंड डोंगर बघितलेत, पर्वत बघितलेत, नद्या बघितल्या आहेत, काल, कर्म, गुण, ज्ञान सगळे बघितलेलं आहे. सगळ्यांच्या बाउंड्रीज उल्लेखून पलीकडे गेले सुद्धा मी बघितलेलं आहे. जे लोकांनी बघितलं नाही ते सुद्धा मी बघितलेलं आहे. आणि सुना न काऊ, जे लोकांनी ऐकलं नाही ते सुद्धा मी बघितलेलं आहे. आणि ते सगळं मला हा राम दाखवतोय. महाराष्ट्रामध्ये रामाची वेगवेगळी रूपं, रामाचं विराट रूप दर्शन दाखवणारं प्रचंड महाकाव्य म्हणजे गीत रामायण. ज्योतीने तेजाची आरती हेच एक उपनिषद आहे. तर ऐकूया आपण ज्योतीने तेजाची आरती. श्री समुद्रा वेश मुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे. राजसमुद्रा वेश मुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे. वाल्मिकीच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती
कुशलव रामायण गाती. सोडूनी आसन उठले राघव, उठले राघव. सोडूनी आसन, सोडूनी आसन, सोडूनी आसन उठले राघव, उठले राघव. उठून कवळिती अपुले शैशव, अपुले शैशव. पुत्र भेटीचा, पुत्र भेटीचा, पुत्र भेटीचा घडे महोत्सव. पुत्र भेटीचा घडे महोत्सव. परितो उभयानच माहिती, परितो उभयानच माहिती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्रीराम प्रभु ऐकती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. रामायण गाती, रामायण गाती. भगीरथ आणि दशरथ असे दोन नाव, दोघेही इक्ष्वाकू वंशाचे. भगीरथाने 1000 वर्ष तपश्चर्या करून गंगेला पृथ्वीवर आणलं आणि जेव्हा ती कुणाच्याही निर्बंधातून मोकळी व्हायला लागली तेव्हा शिवशंकराच्याच प्रार्थना केली की तुम्हीच हिला स्वतःच्या जटेमध्ये जकडून ठेवा आणि थोडी ओढ हिची कंट्रोल कर. भगीरथाचा वंशज दशरथ आणि आता दशरथाचा पुत्र श्रीराम. सर्वस्व त्याग करून श्रीराम, लक्ष्मण आणि सीता जेव्हा आता नदीत किनारी आलेले आहेत तर ते भगीरथी किनारी आलेले आहेत. म्हणजे इक्ष्वाकू वंशाचाच भगीरथ आणि इक्ष्वाकू वंशाचाच राम. म्हणजे खरं तर भगीरथाने रामाला कडेवर घेतल्यासारखंच आहे. आणि तिथे राम पोहोचल्यानंतर गुह, तो निषद देशचा राजा आहे, जो केवट आहे तिथला, तर तो रामाला म्हणतोय की मी तुला या माझ्या बोटीमध्ये, नावेमध्ये काही घेणार नाही. राम म्हणतो का? तर गुहाचं तेव्हा इतकं छान उत्तर आहे. तो म्हणतो तुझ्या पदस्पर्शाने अहिल्या पावन झालेली आहे. तुझा पदस्पर्श माझ्या नावेला लागला तर माझ्या नावेचं काय होईल? तर मला पहिले तुझे पाय धुवून बघू दे. तर याच्या मागे भूमिकाच ही आहे की मुळात रामाने सर्वस्व त्याग केलेला आहे, त्यामुळे त्यांना आता चरणस्पर्श ते करू देणार नाही हे गुहाला माहिती आहे. आणि या कारणास्तव गुहाने त्यांचा चरणस्पर्श केलेला आहे. आयुष्यभर नावेमधून फेरफटका मारणारा हा गुह, आणि आज त्याच्या नावेमध्ये श्रीराम बसलेले आहेत. खरं तर ही भक्त आणि देव अशी भेट आहे. आणि याचं रूपक अगदी करायला गेलं तर भवसागर 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 आपण असंख्य वेळा ऐकतो भवसागर. तर भवसागरातून खरोखरच ही नौका चाललेली आहे. आणि जेव्हा देवाचं अधिष्ठान पाठीशी उभं आहे तेव्हा गुहाने तो भवसागर अगदी सहज धरलेला आहे. तर ऐकूया जय गंगे जय भागीरथी जय जय राम. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, नकोस
नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे ऊर भरू श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम श्री विष्णूचा अवतार भवसिंधूचा करतो पार श्री विष्णूचा अवतार भवसिंधूचा करतो पार तारक त्याला तारुण नेऊ पदस्पर्शाने सर्व करू पदस्पर्शाने सर्व करू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम दक्षिण देशा अमर करू दक्षिण देशा अमर करू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम पावन गंगा पावन राम श्रीरामांचे पावन नाम पावन गंगा पावन राम श्रीरामांचे पावन नाम पावन गंगा पावन राम श्रीरामांचे पावन नाम राम पावन गंगा पावन नाम श्रीरामांचे पावन नाम पावन गंगा पावन राम श्रीरामांचे पावन नाम त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभुनाविक आम्ही नित्य स्मरू प्रभुनाविक आम्ही नित्य स्मरू श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय जय राम दाशरथी जय जय राम दाशरथी पुढच्या प्रस्तुतीबद्दल एकदम कमी बोलणार आहे मी. करंदीकरांची कविता आपल्याला माहिती आहे. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आतापर्यंत स्वर या बाजूने तिकडे चालले होते. आता पुढच्या गाण्यामध्ये स्वर त्या बाजूने इकडे यायला हवेत. आता गाणाऱ्याने गात राहावे ऐकणाऱ्याने ऐकत राहावे पण आता ऐकणाऱ्याने ऐकता ऐकता गाणाऱ्यात सामील व्हावे. तर पुढचं गाणं आपण सारे गाऊयात आणि रामाच्या नामात रममाण